चला सर न्यायाधीशांचं कशा प्रकारे आभार मानून, कारण त्यांच्या कोण सर न्यायाधीशांच्या बोलण्यावरून हे सगळं उभं राहिलं त्यांचे नाही, सोनम वांगचूक यांना धन्यवाद आम्ही दिलेच आहेत, कारण मधल्या काळामध्ये ते स्वतः येऊन मला भेटूनही गेले होते. त्यांना तिथून त्यांचं अपहरण करण्याच्या 1-2 दिवस आधी मी त्यांच्याशी फोनवरून बोललो सुद्धा होतो. मी स्वतः त्यांना विनंती केली होती, पण सोनम वांगचूक त्यांच्या उपोषणावरती ठाम होते. 26 दिवस एका विषयासाठी उपोषण करणं ही सारी गोष्ट नाहीये, आणि ज्यांनी या युवकांच्या पाठी आपली शक्ती उभी केली त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि एक गोष्ट नक्की की आता यापुढे या देशात आपण हुकुमशाही करू शकत नाही, आणू शकत नाही, हे ह्या एका घटनेने अधोरेखित झालेलं आहे. ज्या वेळेला हुकुमशाही करण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेला हे तरुण त्याला चिरडून टाकल्याशिवाय राहणार नाही. उद्या जो आम्ही सगळेजण तिथे आहेत ते ह्या संपूर्ण तरुणांचं खऱ्या अर्थाने अभिनंदन करण्यासाठी म्हणून तो तिथे जल्लोष होईल. पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की मी कधी असा विचार केला होता की मुलांचं भविष्य खराब व्हावं, जे माफी आहेत त्यांच्या हातून तर कधीच मी विचार केला होता की मुलांचं भविष्य खराब व्हावं. प्रधान यांनी राजीनामा पत्र देताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कदाचित तुम्हाला माहिती असेल, याच्या अगोदर ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष ज्याला विरोधी पक्षामध्ये होतं, रेल्वे अपघात झाल्यावरती ते रेल्वे मंत्र्याचा राजीनामा मागायचे की नाही? रेल्वे मंत्री बसला असायचा का ड्रायव्हिंग सीटवर? बरोबर की नाही? एक ड्रायव्हर असायचा ज्याच्या काहीतरी चुकीच्या गोष्टीमुळे रेल्वे अपघात व्हायचा, आणि हे राजीनामा मागायचा रेल्वे मंत्र्याचा ना. त्याच्यामुळे त्यांच्या मनात काय आहे, ते शिक्षण मंत्री असताना किती वेळा नीटचा पेपर फुटला ह्याला काही महत्व आहे की नाही? ही पहिल्यांदा घडलेली गोष्ट नाही, आणि 21 मुलं आत्महत्या करतात, त्याचं पाप त्यांच्या डोक्यावर आहे. आज मी ज्या वेळेला तुम्हाला आठवत असेल, मला 16-17ची गोष्ट असेल ना, मी नरेंद्र मोदींशी मी फोनवरती बोललो होतो, आणि फोनवरती बोलून मला वाटतं त्यावर पण प्रेस घेतली होती. त्यावेळेला मी सांगितलं होतं की मोदींना पण हे सांगितलं होतं, आज शेतकरी आत्महत्या करतायत, उद्या या पेपर फुटीमुळे विद्यार्थी आत्महत्या करतील. हे मी 2017-18ला बोललो होतो त्यावेळेला, आणि आज तीच परिस्थिती झालेली आहे. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची जबाबदारी आता ऑस्ट्रेलियाच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला, बरोबर आहे, त्यांच्या अधिपत्याखाली खाली असलेल्या कोणाची तरी त्यांनी त्यांच्याकडनं काहीतरी गुन्हा घडलाय, परंतु जबाबदारी म्हणून त्यांनी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाय. त्यांनी तेव्हाच द्यायला पाहिजे होता, इतका वेळ लावायची गरजच नव्हती. हे प्रकरण इतकं ताणलंच नसतं गेलं खरं तर. पण आम्हाला कोण काय करणार, हे जे आहे हे या सर्व तरुणांनी सगळ्यांना रस्त्यावरती आणले. त्यात एक असं आहे की नरेंद्र मोदी ज्या समाज माध्यमांचा वापर करून सत्तेत आले त्याचंच माझं व्यंगचित्र होतं, परतीचा पाऊस. एकच सेकंड, यावेळेस इंस्टाग्राम सगळ्यात जास्त चर्चेत आहे. एक मिनिट, हे इंस्टाग्रामवरनच मी काही प्रश्न हे मुद्दामून लिहून घेतलेत. हे आता शिक्षण मंत्री त्यांची जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करत होते. आता हे प्रश्न हे देशाच्या गृहमंत्र्यांना विचारले पाहिजेत, कारण दिल्लीचे पोलीस हे त्यांच्या ताब्यात आहेत, केंद्राच्या. म्हणून एक इंस्टाग्रामवरती मुलांनीच विचारलेले प्रश्न आहेत की पाण्याचे फवारे का वापरण्यात आले नाहीत दिल्लीमध्ये, खिळ्या असलेल्या लाठ्या का वापरण्यात आल्या, त्याच्यानंतर पेलेट गननी म्हणजे गोळीबार करण्याचा आदेश कोणी दिला, तरुण महिलांवरती पुरुष पोलिसांकडून मारहाण करण्यात येईल इतका बळाचा वापर का करण्यात आला, पोलिसांसोबत नागरी वेशातील काही पुरुष विद्यार्थ्यांना दंडुक्यांनी का मारत होते, बहुतेक पोलीस अधिकारी नावाच्या पट्ट्या का परिधान केलेल्या नव्हत्या, एका महिलेला मारहाण करताना दिसलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर कोणती कारवाई करण्यात आलेली आहे, त्या दिवशी किती अश्रुधुरांचे गोळे डागण्यात आले, हे त्याच्यानंतर ते काय करंट द्यायचं ते काय असतं, ते दंडुके असतात ना ते, म्हणजे हे याचे प्रश्न याची उत्तर आता अमित शहानी दिली पाहिजेत. बॅरिकेडनं करंट लावले होते. आज सुद्धा तिकडे नागपूरमध्ये आमच्या एका युवती सेनेच्या कार्यकर्तीला काल एवढ्या वाईट पद्धतीने मारण केले, आणि तिथल्या पोलीस राजनीच तो विषय घेतला होता. तिथल्या पोलीस आयुक्तांचे संघाबरोबरचे संबंध आहेत. म्हणजे हे सगळे जे आहे आता हे टिकणार नाही. हा विषय आता ही तरुण ऐकणार नाहीत. पण ह्या प्रश्नाची उत्तरं आता देशाच्या गृहमंत्र्यांनी दिली पाहिजेत. काल जे मी म्हटलं ना, विद्यार्थ्यांना शिक्षकांनी हात लावू नये, मारू नये. जर मारलं, हात लावला तर त्याच्यावरती शिक्षकावरती कारवाई होते. मग पोलिसांवरती का नाही?
मग दिल्लीच्या पोलिसांवरती का नाही? खिळे लावलेले दंडुके घेऊन तुम्ही जर मारणार असाल मुलांना, वाटेल ते बाहेरची माणसं आणून तुम्ही जर समजा त्यांना बडवणार असाल, त्या पोलिसांपेक्षा हे आदेश कोणी दिले? हे असं करा म्हणून कोणी सांगितलं? जर शिक्षकांवरती कारवाईची जर समजा कायदा असेल तर अशा प्रकारे बरं त्यांनी काय केलं होतं पोरांनी की तुम्ही इतकं मारलं? आता तर काहीतरी म्हणजे जेवण बंद करून टाकलं होतं. इथपर्यंत गेलात तुम्ही. उद्धवजी पंतप्रधान आता इंस्टाग्रामवर जास्त लक्ष देत आहेत. सगळे मंत्र्यांना सांगितलंय की Instagram- नाही, मला असं वाटतं, ऐका एक गोष्ट अशी आहे की स्वतःचं घरदार सोडून दुनियादारी करणाऱ्यांनी मध्ये मध्ये घरी पण लक्ष देण्याची गरज आहे. सर एक बडे स्वतःची घरं पण त्यांनी सांभाळण्याची गरज आहे. जाऊ रे, पुढचं मला काय बोलण्याची आवश्यकता नाही. ज्याला लागायचं खूप झालं. चला. इतर दोन मागण्या आता तुम्ही आता म्हणालात नाही, ह्या त्यांनी केलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही आहोत. दिल्लीला देखील गुन्हे दाखल झाले, तसेच मुंबईला देखील गुन्हे झाले. साहेब, तुम्ही पण ते मला असं व्हिडिओ वाटतं दाखवला मी होता. मी तरी एखादा कुठच्या तरी एक गोष्ट नाही, झाली. आम्ही- परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, मी मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांचे मी आभार मानेन की त्यांनी उत्तम पद्धतीने संपूर्ण सिच्युएशन परिस्थिती हाताळलेली आहे. अशी कुठचीही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आज मुंबईत होत आहे, पुण्यामध्ये होत आहे किंवा इतरत्र कुठेही असा महाराष्ट्र पोलीस किंवा मुंबई पोलिसांकडनं गोष्ट झालेली नाही. मी खास करून त्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी उत्तम प्रकारे त्यांची जबाबदारी पार पाडली. उद्धवजी राहुल गांधींनी सुद्धा पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन केलं होतं, तर त्यांच्याशी याच्यानंतर आज काय झालं त्याच्यानंतर कोणी काही बोलणं झालं? नाही, थांबा ना, आता एवढा मोठा विषय आहे. हो. चलो, धन्यवाद. आहे.